सागासन थर्ड क्वार्टर फायनल आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. आकर्षक ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळाल आणि फार युनिक असे हे करंडक आई गावदेवी चषक गेसरच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आज जे 4 संघांना मिळणार आहेत, 2 तर सेमी फायनलिस्ट आपल्याला भेटलेले आहेत. निळजानी वाखन बी पाहत आता वाडेकर की आगासन आणि त्यानंतर सोनारपाडा किंवा गडिवली. 4 ओव्हरची ही देखील मॅच कृष्णा मसाले यांनी स्पॉन्सर्ड केलेली ही आकर्षक जर्सी तुम्हाला वाडेगरची पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला आपण ओमसा आगासनचा विचार केला तर रेड आणि ब्ल्यू जो कलर आहे त्यांचा फेवरेट आहे. मागच्या काही पर्वांमध्ये याच कलरच्या जर्सीज त्यांच्या पाहायला मिळतात. मॅचला होती सुरुवात. विनायक मुंडे आणि करण बेडेकर आघाडीला तर प्रणित पाटील पहिल्या षटकामध्ये. थर्ड क्वार्टर फायनल दोन्ही संघांना शुभेच्छा. फुल लेंथ बॉल ऑप्शनचा बाहेरचा ऑनसाइडला खेचायचा होता, मात्र इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. हेमंत कोळी सर जे अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत, मॅन फ्रॉम माहुलगाव, आणि दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम भिवंडी अझीम अब्दुल्ले. दोन्ही अंपायर या मैदानाच्या आतमध्ये. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सध्या तरी निकेश सर. आता उघडलं नाही पहिल्या बॉलवरती, दुसऱ्या बॉलवरती उघडणार आहे. मिड ऑन द फील्ड त्या कोन मधून बॉल चालाय काऊ कॉर्नर मध्ये. फिल्डिंग चांगली झाली. प्रियांशू एका धावेने खातं उघडते ओमसा आगासनचं. क्वार्टर फायनलचे मॅच आहे. ओमकारच्या पद्धतीने म्हटलं की काही खेळाडू अनुपस्थित आहेत, आणि जेव्हा जेव्हा असे महत्वपूर्ण तुमचे खेळाडू उपस्थित नसतात, हे ग्रामीणचं क्रिकेट आहे. ऑलरेडी 11 मधून 11च्या 11 तुमचे बॅटर नसतात, 11 बॉलर नसतात, 11 ऑलराऊंडर तर नसतात. सुरुवातीला टॉप ऑर्डर मध्ये 4 ते 5 बॅटर असतात, 2 ते 3 तुमचे चांगले बॉलर असतात, आणि उर्वरित जे काय असतात ते प्रामुख्याने फिल्डर यंगस्टर असतात. त्यांना तुम्ही घेत असता फिल्डिंगसाठी. 11चा स्क्वॉड तुमचा पूर्ण करण्यासाठी, कारण प्रत्येकी गावामध्ये बरेचसे खेळाडू असतात आणि प्रत्येकी गावामध्ये आता 2-3 टीम्स आपल्याला पाहायला मिळतात. सो जेव्हा तुमचा परिपूर्ण संघ असतो, 11च्या 11 तुमचे जे संघामध्ये खेळणारे खेळाडू असतात प्रमुख, तेव्हा तो आत्मविश्वास वेगळा असतो. हवेत खेळला मिड ऑफला चान्स होती का नव्हती. नॉन सेकंडला आता चान्स. डायरेक्ट हिटला काम तमाम झालं असतं. ओव्हरथ्रो झालाय आणि सिंगलला आता डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलेला आहे. 2 धावा इथे पाहायला मिळाल्या. डायरेक्ट हिटला चान्स घेतली होती. फिल्डर आपल्याला मिड ऑफला पाहायला मिळाला. वैदिक वैदिक असेल, प्रियांशू असेल, नीरज असेल, प्रामुख्याने ऍज अ फिल्डर म्हणूनच या संघामध्ये खेळत आलेत आणि त्यांचा रोल त्यांना माहिती आहे. नीरज आणि सध्या तरी प्रियांशू आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतात. वैदिक मिड ऑफला होता, त्याने डायरेक्ट हिटला चान्स घेतला, आणि हा जर हिट झाला असता तर करणला जावं लागलं असतं पॅवलिन मध्ये. धावा 3. अंतिम दिवस. मागचे 5 दिवस महत्वपूर्ण जबाबदारी राहिली. आकाश भोईर असतील, आशिष, सुजल, प्रत्येकाची. चेतन भोईर, हे खास करून 4 चेहरे. दीप, हे 5 चेहरे मला दिसले. एक मनीष बिरवाडकर आणि अन्य त्यांची संपूर्ण टीम. वारंवार जशी जशी आपल्याला वेळ मिळेल प्रत्येकाचं नाव मी तुमच्या समोर आणेन. सुजल देखील आपल्याला पाहायला मिळाला, स्वप्नील आपल्याला पाहायला मिळाला. सगळेच ऑनसाइडला पूल करत असताना फटका आपण बघितला. करंटचा डीप मध्ये गॅप होती आणि त्या गॅप मधून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार आला. सगळे ग्राफिक्स जे तुम्हाला बॅनर्स पाहायला मिळतात, सुजल जे आमचे ग्राफिक डिझायनर आहेत. हवेत खेळलाय, लॉंग ऑफला चान्स आहे. ओहो, फटका फसला. त्याच्या वरतून मारायचं होतं, मात्र इथे जबरदस्त कॅच प्रियांशकडून. 7ला पहिला धक्का. करण बेडेकर बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितली करणची रिॲक्शन, पण आता पहा मागून जो यष्टीरक्षक आहे सिद्धू, त्याने सांगितलंय बॉलला तुला फिरवायचंय, कमी गतीने टाक, आणि त्यामुळे ही जी बॅट आली, बॉल थोडासा आत लागला. जो मारायचा होता समोर तो गेला लॉंग ऑफला. फटका फसला करंटचा आणि तिकडे विकेट आली करण बेडेकरची. जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळाली ती प्रियांशूकडून. यस्टनच्या मागे जो विकेट किपर आहे, आणि तो जर तुमचा सूत्र हलवणारा असेल तर बऱ्याच गोष्टी तिकडूनच हलवल्या जातात. जेव्हा गोलंदाज रनवे मध्ये होता, सिद्धू त्याला सांगत होता तुला काय टाकायचं आहे. बोट फिरवत होता सिद्धू. कमी गतीने बॉल आला,
अटेम्प्ट केलं होतं बॅटरने समोर. ऍक्शन रिप्ले मध्ये आता हे पहा, सिद्धूने सांगितलं त्याला इथे फिरवलं बॉल, ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल समोरच मारला, मात्र एलिव्हेशन नव्हतं त्यामध्ये, टायमिंग नाही, त्यामुळे लॉंग ऑफला सापडले. ही प्रियांशूची कॅच. सेफ हँड आहेत वाडेकरचे. प्रियांशू, नीरज, वैदिक धावायत 7. कृष्णा मल्ला यांनी स्पॉन्सर्ड केलेली आकर्षक जर्सी मला लास्ट इयर देखील आठवते. आणि भारत मसाल्यांचा व्यापारी राहिलाय. आता इतिहासाची पानं तुम्ही उलगडली, शाळेमध्ये असताना आपल्याला शिकवलं जायचं, सर्वाधिक मागणी संपूर्ण जगभरात भारताला असते. भारताचे मसाले. स्ट्रेट बॅटने बॉल चाललाय डीप मध्ये आणि साइड स्क्रीन वरती आलाय चौकार. स्ट्रेट बॅटने नाही तर आडव्या बॅटने समोर खेळला. त्याचं कारण असं की बॉल थोडासा वरती चढला बॅटचा आणि तो समोर आला, त्याचा फायदा झाला नागराजला. चौकार. या चौकारासोबत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 11 धावा, 1 गडी बाद ओमचे आगासन. स्कॉट कडे बघताना आपण जर बघितलं तर केजू आज अनुपस्थित आहेत. निल्सन मडवी देखील नाही, जो टॉप ऑर्डर मधला महत्वपूर्ण बॅटर आहे. यस, सीझन 3 ISPL मध्ये ब्ल्यू तिकीट होल्डर होते आणि ऑक्शन जरी झालं असलं तरी बऱ्याच वेळेला आपण पाहतो एखाद्या खेळाडूला जर दुखापत झाली, इंजरी झाली, तो जर सीझन 3 मधून आउट झाला तर मग जे ब्ल्यू तिकीट होल्डर्स असतात त्यामधल्याच एखाद्याला जर बॉलर राईट हँडरच असेल तर मग त्या जागेवर रिप्लेसमेंट तशा त्या खेळाडूची होईल. त्यामुळे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन होते त्या अंतर्गत केजू सध्या तरी 20 तारखेपर्यंत खेळणार नाही. पण ग्रामीण क्रिकेटमध्ये ओमसे आगासनला कुठेतरी त्याचाही फटका बसतोय. 11 धावात पहिला डॉट बॉल आलाय. अतुल भोईरला आपण समोर जॉईन करून या षटकामध्ये पाहतोय. स्विच केले विनायकने, वाह चाबुक, जबरदस्त बॉटम हँड फिरले आणि बॉल गेला बॅकवर्ड पॉइंटला. 4 धावांकरिता चौकार. हा जो विनायक आहे त्याने आतापर्यंत खऱ्या अर्थानं आणलंय ओमसे आगासनला या स्पर्धेमध्ये. 3 बॉल एका धावेची गरज असताना अपोनंट टीमला त्या 3 बॉल मध्ये जरी एक जाव असली तरी ती देखील बनवू दिली नव्हती. केजू नसताना ती जिम्मेदारी त्याने घेतलेली आहे आणि बऱ्याचशा मागच्या स्पर्धांमध्ये मला सदरंगी चषकामध्ये देखील आठवते जबरदस्त कामगिरी त्याने केली होती. आणि हा जो फटका क्षणभरात कॅचची चान्स होती, पॉइंटला थोडासा दूर राहिला होता तो फिल्डर भूषण, मात्र ज्या क्षणभरात फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्हाला ठरवावं लागतं. मालिकावीरची सायकल देखील येते जी आपल्याला आदरणीय नकुलजी पाटील साहेब डायगर यांच्या वतीने आम्हाला ती स्पॉन्सर्ड करण्यात आलेली ती देखील येते. यावेळेला लेगस्टम्पचा बाहेरचा बॉल होता, तो लेगस्टम्प सोडून गेलाय. व्हाईटचा सिग्नल आणि व्हाईटने धावसंख्या मात्र आपण पाहतोय ती 16. कदाचित अतुलला पुन्हा वाटलं असावं की स्विच हिटचा प्रयत्न करतोय की काय, फार लांब होता लेगस्टम्प पासून. धावसंख्या 16 वरती प्रगतीपथावर असताना दुसरं षटक, चौकारानंतर वाईड आलाय. पॉइंट थर्ड मॅन आता यात आहे गलिल एक फिल्डर. फुल टॉस आहे, लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड. टायमिंग, ताकद, मिस टायमिंग. टायमिंग तर जुळलं नव्हतं, मिस टायमिंग जरूर हा फटका होता. लॉंग ऑन कडे कपिलने धाव ठोकली खरी, मात्र थोडासा दूर राहिलाय. आणि जो लॉंग ऑफ जे फिल्डर्स आहेत त्यांना जर दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही गेसरच्या मैदानावरती खेळताय, सूर्याची किरण तुमच्या डोळ्यांवरती आपसुक येणारच आहेत.
सनग्लासेस ग्लेअरचा वापर करणं गरजेचं आहे. जर ते नसतील तर कॅच तुम्ही पकडू शकत नाही. सूर्याची तीक्ष्ण किरणं तुमच्या डोळ्यांवरती पडतील आणि त्याहून जर तीक्ष्ण तुमची नजर असेल तर मात्र तुम्ही बॉलला कॅच करू शकता. धावा 18 आहेत आणि बॉल बाकी 3 या षटकामधले. विनायक मुंडे स्विच हिटचा प्रयत्न, लाईन मिस आणि थेट आता बॉल या स्टँडवरती. क्लीन बोल्ड. प्ले डाऊन झालेलं आहे. जेव्हा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं बॉल बॅटला पायाला लागून मग या स्थानवरती आला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, बॅट अगोदर पाय देन आणि देन स्टंप. नाराज थोडासा विनायक होता. इम्प्रोवायझिंग फटक्यांचा प्रयत्न त्याचा आतापर्यंत आपण बघितला. मैदानाच्या आतमध्ये आलाय. या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात आक्रमक शैलीचा बॅटर विराज मुंडे. त्याचा खेळणं इम्पॅक्टफुल ठरणार आहे. जर तो खेळला शेवटपर्यंत तर या 18 वरती थांबलेल्या धावसंख्येला तो जरूर 50 पर्यंत नेऊ शकतो आणि 50 धावा पाहिजेत. मागचा सामना जर आपण बघितला 58 ला चेस करत असताना 2 ओव्हर मध्ये धावा बनल्या होत्या त्या जवळपास 44 बनल्या होत्या, माफ करा 44 झाल्या होत्या. पहिल्या 2 षटकांमध्ये त्यांनी मॅचला खुलं केलं होतं. जरूर शेवटला त्यानंतर कमबॅक झालं होतं सूरज आणि केतन कडून, मात्र ते नाही जमलं. मिसफिल्ड देखील झाला, कॅचेस ड्रॉप झाला लास्ट ओव्हर मध्ये जेव्हा 6 बॉल 3 ची मॅच होती. प्रोजेक्टेड स्कोर इथे आपल्याला 44 दाखवतोय. विराज आत तर बॉल येत होता पण तो फार बाहेरून. अंपायरचा सिग्नल आलाय, तो व्हाईट बॉल विथ आय गार्ड आहेत विराज. आणि या गोष्टीचा मी वारंवार उल्लेख करतो. सुरुवातीला आपल्याला रायगडचा सुशांत मोकल पाहायला मिळायचा, जे खास करून पाली सुधागड पालीचे आहेत. त्यानंतर आपण ऋषी नाईकला बघितलं, त्याला इंजरी झाली होती. सुप्रीमोला किरण पवार, स्वर्गीय रतनबुवा पाटील मध्ये कृष्णा सातपुते. आता हे सगळे आयगार्डचा वापर करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि प्रामुख्याने टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना तुम्हाला कोणती मोठी इंजरी होत असेल तर ती डोळ्यांना होते. जेव्हा बॉल बॅटची कडा घेऊन भोवऱ्यासारखा फिरत डोळ्यांवरती येतो तेव्हाच तुम्हाला ती मोठी इजा होते. त्यामुळे ज्या पद्धतीने आपण ॲब्डोमिनल गार्डचा वापर करतो त्या पद्धतीने बॅटर्सने आय गार्डचाही वापर करायला पाहिजे. धावा धावफलकावरती 20 आहेत. त्या षटकातील 1 बॉल बाकी असेल. 9 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत या षटकामध्ये देखील. ऍव्हरेज स्कोर आहे. सुरुवात जर आपण बघितली दोन्ही बाजूला सध्या तरी म्हणजे ओव्हर मध्ये तितक्याही धावा गेल्या नाही की आपण म्हणू शकतो जे प्रोडक्टिव्ह ओव्हर आहे. आणि आतापर्यंत 2च विकेट पडलेले आहेत. नागराज आणि विराज या दोघांना पार्टनरशिप करावी लागेल. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये देखील छोट्या छोट्या पार्टनरशिप, शॉर्ट पार्टनरशिप देखील फार मोठा इम्पॅक्ट टाकतात. कमी गती, ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल, पिचिंग बाहेर, व्हाईटचा सिग्नल. एका धावेने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 21 या आकड्यावरती. ह्या प्रमाणावरती आपल्याला स्पर्धा आपल्या विभागामध्ये पाहायला मिळतात. या ओव्हर नंतर आपण खऱ्या अर्थानं चर्चा करू येणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत. महानगरपालिका इलेक्शनची पार्श्वभूमी आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला स्पर्धा पाहायला मिळतील. ऑफ स्टंपचा बाहेर, वन्स अगेन लाईन पुन्हा भरकटलाय गोलंदाज. व्हाईटचा सिग्नल आलाय. सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय सध्या ती 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना आघासन आणि जे जय जलेश्वर पियुष इलेव्हन वाडेकरचं बॅटिंग ऑर्डर आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला 50 पाहिजे ती विराजला माहित आहे. विराज नागराज दोघेही बॉलर आहेत, दोघं अष्टपैलू आहेत. त्यामुळे ते जितक्या जास्त धावा बनवतील त्यांनाच ते ऍडव्हान्टेज ठरणार आहे खऱ्या अर्थानं. पुन्हा सोडलाय नागराजने तिसरा वाईड. पहिला गोलंदाज या स्पर्धेमधला ज्याने 3 लागोपाठ वाईट टाकलेत आणि ते देखील एकाच दिशेने. 10 बॉलचं आतापर्यंत हे सर्वात मोठं षटक या स्पर्धेमधलं जे अतुल भोईर कडून आपल्याला पाहायला मिळत आहे. महागडं नाही पण मोठं आहे. 12 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 10 बॉल टाकलेत अतुलने, शेवटचा आणि टाकायचा आहे. समोर टाकलाय, लॉफ केलाय, चान्स. कपिल जज करतायत विथ द ग्लेअर्स आहेत. येस, आता इथे सांगतात की सूर्याची किरण येत होती पण सनग्लासेसमुळे बॉल दिसला, कॅच त्यांनी पकडली आहे
आणि धक्का बसतोय तो 2 षटकांच्या अखेरीस 23 वरती 30 राउंड से आगा हसनला. सत्तावन्नावं पर्व आपल्या समोर असेल मकर संक्रांत चषकाचं. येत्या 9 जानेवारी पासून तर मकर संक्रांत 14 जानेवारी पर्यंत आपण जय हनुमान क्रीडा मंडळ नियोजित आयोजित 57वं पर्व एन्जॉय करू. त्याचबरोबरीने आपल्याला उंबारलीची नाईट स्पर्धा पाहायला मिळणार आहे 5 जानेवारी पासून तर 10 जानेवारी पर्यंत ही स्पर्धा आपल्या समोर असेल. येत्या 21 तारखेपासून 21 ते 26 डिसेंबरला अशी एक स्पर्धा जिथे प्रत्येक समालोचकाचा सन्मान सायकलने केला जाईल. प्रत्येक अंपायरचा सन्मान सायकलने केला जाईल. प्रत्येक आपण पाहतोय जे टॉप 4 चे एक्स्ट्रा प्लेयर असतील त्यांचाही सन्मान सायकलने केला जाईल आणि त्यासोबत स्कोररचाही सन्मान सायकलने केला जाणार आहे. आकर्षक अशी स्पर्धा आहे पिंट्या शेठ पाटील सापाड यांनी आयोजित केलेली. तिकडे असाच फॉर्मॅट आहे 48 संघ खेळतील 6 दिवस त्या स्पर्धेचा कालावधी आहे आणि प्रत्येक समालोचक अंपायर सोबत स्कोरर आणि जे टॉप 4 चे एक्स्ट्रा प्लेयर आहेत 12th मॅन असतील त्यांनाही सायकल देण्यात येईल. अनोखी अशी स्पर्धा आहे. लास्ट इयर मला आठवतंय की सर्व समालोचक आणि अंपायरला कूलर देण्यात आली होती पिंट्या शेठ पाटील यांच्याकडून. थर्ड क्वार्टर फायनल मध्ये खेळणाऱ्या संघाने फोर्थ क्वार्टर फायनल मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती वळवली आणि सोनारपाडा टॉस साठी तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. लॉफ्ट केलाय समोर दिला आणि समोरच मारलाय विराजचा पहिला व्ही शेप मध्ये षटकार. त्याचबरोबरीने येत्या 26, 27, 28, 29 ला देखील एसपी नेवर सोनारपाडा आयोजित समीर दादा पाटील यांची सोनारपाडा चषक ही स्पर्धा देखील पाहायला मिळेल. तिकडे 32 ग्रामीणचे संघ असतील. 11,000 प्रवेश फी आहे. 1,11,111 प्रथम, द्वितीय 55,555, तृतीय 33,333 आणि चतुर्थ 22,222. 11,000 प्रवेश फी. ज्यांना खेळायचं असेल SP11 सोनारपाडा समीर दादा पाटील यांच्याशी जरूर आपण संपर्क साधा. येत्या 26 ते 29 तारखेपर्यंत ही स्पर्धा आपल्या भेटीला असेल. पुन्हा लॉफ्ट केलाय पुन्हा बॉल निघालाय लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी साधावा. दमखम दाखवतो आणि ज्याचाच हिम्मत त्यालाच किंमत असं ही दुनिया म्हणते. 2 षटकांमध्ये धावा तितक्या बनलेल्या होत्या. मी अगोदरच म्हणालो जेव्हा विराज झाला या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात आक्रमक शैलीचा बॅटर आहे तो. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले. दोन्ही व्ही शेप मध्ये आलेत. फिरकी पटूच्या अगेन्स्ट चांगल्या तंत्राने बॅटिंग सध्या तरी सुरू आहे. कपिलच्या अगेन्स्ट 2 षटकार विराज मुंडेचे. खेचण्याचा प्रयत्न जरूर पण शेवटच्या क्षणाला त्याने बघितलं बॉल जास्त बाहेर निघतोय. हेमंत कोळी सरांचा सिग्नल आहे व्हाईट बॉल. व्हाईटने धावा संख्या सध्या आपण पाहतोय ती 36 धावा. फार बाहेर निघत असताना बॉल जी बॉलिंग ऍक्शन होती थोडीशी अचंबित करणारी होती. बॉल ज्या पद्धतीनं रिस्ट फिरत आहे असं वाटतं की बॉल आत येईल. रॉंग वन आहे पण तसं नाही. 2 वाईड आलं 2 षटकारांनंतर धावसंख्या आता फुलतीये बहरतीये 37. ओमकार आणि विराज एका बाजूने चर्चा करत आहे दुसऱ्या बाजूला सिद्धू आणि कपिल चर्चा करत असताना पाहायला मिळाले. ही पार्टनरशिप असते. एका बाजूला बॅटर्सची पार्टनरशिप आपण पाहतो पण दुसऱ्या बाजूने बॉलर आणि विकेट किपर देखील पार्टनरशिप करत असतात फलंदाजांना रोखण्यासाठी. 7 वाईड आतापर्यंत या षटकामध्ये या पूर्ण सत्रामध्ये. तिसराही मारण्याचा प्रयत्न टॉपेजने सिद्धू खाली बॉलचा चांगली कॅच. कपिलचं कमबॅक 37 ला धक्का बसवत चौथा आगासनला विराज मुंडे बाद. पुन्हा पाहूयात आपण विराटची विकेट.
बॉल बाहेर निघत होता, टॉप एज घेतली आणि विकेट आली आहे. जबरदस्त कॅच सिद्धू कडून आणि सिद्धू हेच सांगत होता अगोदरचे तू काय केलेस, पुढे टाकले होते बॉल समोरच मारले, त्यावेळेस थोडासा मागे ठेवला आणि फिरवलाय त्यांनी. 37 ला चौथी विकेट आले. नवीन बॅटर कुणाल मैदानात आतमध्ये येत आहेत. कुणाल मुंडे बॉल आणि बाकी त्या षटकातील 3 धावा तर बनलेल्या आहेत. शेवट करायचं ओमकार पाटीलला जे कॅप्टन आहेत. ओमकारने देखील मागच्या काही स्पर्धांमध्ये विराजी नव्हता, केजू नव्हता तेव्हा जबरदस्त बॅटिंग केली आहे, बॉलिंग केलेली आहे. तो आत्मविश्वास जरूर त्याच्याकडे देखील आहे. आणि जेव्हा जेव्हा तुमचे प्रमुख खेळाडू नसतात, यंगस्टरला चान्स मिळते, हीच जी संधी असते तेव्हा तुम्हाला सोनं करायचं असतं ते संधीचं, तेव्हाच तुम्हाला प्रमुख संघामध्ये चान्स मिळते आणि तेव्हा मग तुम्हाला पुढे येण्यास संधी मिळत असते. कॅच ड्रॉप झाले मागून सिद्धू कडून 9 सेकंडला थ्रो केला, रनआउटची चान्स. जावं लागेल ओमकारला. एक धाव घेण्याचा मोह आवरताला नाही आणि आणखी एक विकेट येते. कॅप्टन डिपार्ट. 37 ला 5 आगासन. आपण 37 ला 5वी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना राहुल मुंडे. आणखी एक नवीन चेहरा आपण नागासून कडून जरूर पाहतात. कदाचित आज सिद्धेश देखील अनुपस्थित आहे. त्यांचे बंधू आहेत छोटे. एज बॉल चाललाय फर्स्ट स्लिप मधून मागे शॉट थर्डने स्टॉप केलाय आणि तोपर्यंत येते ती एक धाव. वाडेकरचे पुरस्कर्ते आणि या स्पर्धेमध्ये देखील ज्यांनी आपल्याला कूलर स्पॉन्सर्ड केलेल्या आदरणीय मनोहर दादा पाटील वडवली यांचं आगमन झालंय. सुस्वागतम. त्यासोबत टायगरचे नामवंत खेळाडू पंकज दादा पाटील आणि निळजाचे योगेश दादा पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. आकाशदादा भोईर यांचा संपूर्ण मित्र परिवार आहे आणि या अंतिम दिवसामध्ये मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित राहतील यात मात्र शंका नाही. ऑन साइडला बॉल चालला वाडिश लॉंगॉनकडे. फिल्डर आहेत प्रियांशू. फिल्डिंग चांगली झाली. डबलला चान्स घेणार नाहीत. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. अशा पद्धतीने इथे आपण जर बघितलं तर 3 ओव्हरचा खेळ संपला. ज्या ओव्हरची सुरुवात पहिल्या 2 बॉलमध्ये 14 धावा आल्या होत्या तिकडे कमबॅक केलंय ते कपिल पाटीलने. 16 धावांचे षटक राहिले. 39 ला 5 आगासन. त्यामुळे कोणता संघ पहिल्या सेमीफायनल मध्ये खेळेल ड्रॉ नुसार जसा पहिला सेमीफायनलचा ड्रॉ निघेल त्या दोन्ही टीम्स इथे उपस्थित असणं गरजेचं. लगेचच फर्स्ट सेमीफायनल खेळवण्यात येईल. सिद्धू आला फुल टॉस डाऊन द ग्राउंड उडवलाय. लॉंग ऑफला चान्स पकडली भूषणने कॅच. येते राहुलची विकेट. 39 ला 6 आगासन. पहिल्याच बॉलवरती विकेट आली. समोर टाकलं होतं फ्लिपर. लॉंग ऑफला भूषणने जबरदस्त कॅच पकडले. असं वाटलं जर मिस्टेक झाली असती तर बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर देखील जाऊ शकत होता. ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्याला कूलर स्पॉन्सर्ड केलेले आणि वाडेकरचे पुरस्कर्ते मनोहर दादा पाटील यांना स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. पंकज दादा पाटील, योगेश दादा पाटील सध्या व्हीआयपी डायस वरून या मॅचचा आनंद कमी गतीने एक्सपेरिमेंट सिद्धूने केला आणि तिकडे यश त्याला मिळतंय.
वन more विकेट डाऊन. अनिकेत देखील बाद. मागोमाग विकेटची रांग लागली. ऑफ कट टाकला होता हलका, जो खरं तर जेन्युअन लेग ब्रेक स्पिनर आहे. मात्र इथे ऍक्शन मध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळाला. बॉल टाकत असताना विकेट आली आहे. धाव 39 7 विकेट पडतात. लागोपाठ 2 विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सध्या तरी सिद्धू पाटील. या अगोदर आपण 2 विकेट हॅट्रिक बघितल्यात या स्पर्धेमध्ये. उसरगरचा तेजस, दहिसरचा राहुल. तिसरा ठरेल का वाडेकरचा सिद्धू. नवीन बॅटर ऋतिक पाटील. हॅट्रिक बॉल. हो, चांगला फटका. कव्हर्सला पिच खेळलेत. बॉल चालला डीप मध्ये. थोडासा वळण घेत असताना फिल्डरने अडवलाय. एक धाव. सिंगल येते आणि सिंगल सोबत स्कोर आपण पाहतोय 40 धावा. धावफलकावरती 3 बॉलचा खेळ आणि बाकी आहे. 50 पर्यंत पोहोचतात. 3 बॉल मध्ये 10 धावा, 8 धावा येत आहेत. फायटिंग टोटल असेल, पण जो मागचा सामना आहे तिकडे तसं नव्हतं. 58 ला चेस करत असताना पहिल्या 2 ओव्हर मध्येच वाकणबीने 44 बनवल्या होत्या. वेगाने टाकलाय क्विकर वन. ओ, फॉलो थ्रो मध्ये कदाचित पाय मोरगळलाय की काय, ऍक्शन रिप्ले स्पष्ट करेल ते चित्र. यस, रॉंग फूट. नाहीतर खेळपट्टीच्या कॉर्नरला बॉल त्यांचा, कॉर्नरला पाय त्यांचा. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, डावा पाय हा जो स्टेप, येस, तिकडे थोडासा मुरगळलाय. कारण खेळपट्टी आणि जी आउटफील्ड आहे, ग्राउंड आहे, खेळपट्टी थोडीशी वरती आहे. कॉर्नरला पाय पडला आणि तिथून तो मुरगळला त्यांचा पाय. आशा करतोय कोणती गंभीर दुखापत नसेल, कारण नामवंत क्रिकेटर आहेत आणि जर त्यांना दुखापत असेल तर तो वाडेकरला मोठा फटका असेल. धावा 40 ला थांबलेल्या. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सिद्धू वन्स अगेन. बॅट फिरली हातामध्ये. लॉंग ऑफला पुन्हा चान्स असेल. डीप मध्ये भूषण, नाही दिसला बॉल. कॅच ड्रॉप झाली आहे. बॅकिंगला फिल्डर मागचे येतात. 2 धावा तोपर्यंत. धावसंख्या 42. मी अगोदरच म्हणालो लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन या मैदानाच्या अशा 2 जागा आहेत जेव्हा दुपारच्या सत्रामध्ये सूर्य डोक्यावरती असतो तेव्हा बॉल तुम्हाला दिसणार नाही. सनग्लासेस होते पण ते डोळ्यांवरती होते की कॅप वरती होते. वेगाने टाकला ऑन साइडला बॉल. गॅप मध्ये डबलला चान्स असेल. 2 धावा मिळतील तितका पुरेसा होती जरूर आहे. आणि या 2 धावांनी डाव पहिला संपला. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय थर्ड क्वार्टर फायनल मध्ये उमसे आगाज. 7 विकेट पडले, 44 बनलेले आहेत आणि 45 धावांचं टार्गेट आहे. पियुष 11 मनोहरदादा पाटील यांनी पॅक केलेल्या जय जलेश्वर वाडेकरला सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी बनवाव्या लागतील 45. वॅगन व्हील सध्या आपण स्क्रीन वरती पाहतोय. मात्र पाहता पाहता मी टॉस साठी इन्व्हाइट करेन सोनारपाडा आणि त्याच बरोबरीने अडिवलीच्या कॅप्टनला, आलेल्या दोन्ही कॅप्टन आपण जाऊया टॉस कडे, ज्या ठिकाणी आमचे विशालजी पाटील असतील समालोचक आणि मान्यवर आदरणीय गणेशजी बोईरसाहेब यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते केला जाईल नाणेफेकीचा कौल. थँक्यू सो मच करण सर. फोर्थ क्वार्टर फायनल्स आपण टॉस दरम्यान करणार आहोत. टीम आर एम स्पोर्ट सोनारपाडा आणि त्यांचा कसा आडिवली बॅटल. कॉल कोण करतो ते सांगायचं. आडिवली टीमचा कॉल असेल. सामान्य शुभ आपण टॉस करीत आहोत. हेडचा कॉल केला. हेड झाला. आडिवली टीमने टॉस जिंकला. साधारण विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं. काहीशा चर्चा आपण नक्कीच करूया. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये फार चांगला खेळ राखला, पण आता फोर्थ क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचलेत. महत्वाची लढत आणि सोनारपाडा सारखी चांगली टीम समोर कळतं. फर्स्ट ऑफ ऑल निर्णय काय असेल आणि निर्णयाचा मागे कारण काय असेल. फील्ड फर्स्ट. फिल्डिंग करतात आणि काय स्ट्रॅटेजीज फिल्डिंग करता मागे काहीच नाही, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि ऑल ओव्हर आतापर्यंत तुमचा संघ ज्याप्रमाणे खेळलेला आहे, कारण या आधी चांगलाच खेळ राहिला म्हणून तुम्ही क्वार्टर फायनल पर्यंत येऊन पोहोच. टीमचा जो ऑल ओव्हर परफॉर्मन्स आतापर्यंत राखला त्याविषयी काय सांगाल. आमची तिसरीच मॅच आहे या सीझनची, तरी पण सर्वजण चांगले खेळत आहेत. असेच खेळायचा प्रयत्न करू आम्ही. तरी सुद्धा एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की खेळ चांगला राहिला तरी सुद्धा काय वाटते कोणत्या अशा मिस्टेक्स आतापर्यंत झालेल्या आहेत जे इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये असेल. आमच्याकडनं कॅचेस खूप ड्रॉप झाले आहेत, ते फिल्डिंग सुधारण्याचे प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक टीम आडिवली. आणि दरम्यान टॉस कंप्लीट झाला फोर्थ क्वार्टर फायनल्स आणि
आडिवली टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला. धन्यवाद. अगदी सेकंड इनिंगला देखील थोड्याच वेळात सुरुवात होईल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. करणजी काळन सर, वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. थर्ड क्वार्टर फायनलची बॅटल सुरू आहे. टीम ओमसाई आगासन आणि त्यांचा अगेन्स्ट जय जलेश्वर वाडेकर अशी बॅटल आपण पाहत आहोत. पहिलं सत्र समाप्त झालं. 44 बनवण्यात आलं आणि 45चा टार्गेट आता चेस करायचा टीम आडिवली. ऑब्विस सुद्धा टीम वाडेकरला. आडिवली टीम नेक्स्ट मॅचमध्ये खेळणार, कारण नुकताच त्यांच्या कॅप्टन सोबत चर्चाही तिथे आम्ही केली. भरपूर साऱ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या की फिल्डिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. बट आता जस्ट मी पाहिलं विजय पवारला मी पाहिलं आणि TDPL मध्ये सुपर 12ची ती मॅच मला आठवली. उडता विजय आम्ही तिथे पाकला होता. आणि महत्त्वाची गोष्ट ही राहिली की आडिवली टीमने संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवला. बट त्यांचा अगेन्स्ट अशी एक टीम खेळणार आहे जी जर आपण पाहिलं तर सध्या सगळीला फार चांगल्या रिदमने चांगल्या पद्धतीने खेळ करत आलेली आहे. नुकतीच सतरंगी ट्रॉफी देखील झाली, तिथे देखील चॅम्पियन राखले आणि एकाच दिवसामध्ये मला वाटतं अमोलला तर 2 ट्रॉफी जिंकल्या त्या दिवशी. 2 स्पर्धेचे चॅम्पियन राखले होते, एक सतरंगी ट्रॉफी आणि एक वडवलीला देखील चॅम्पियन राखले होते. आणि मागील सीझन कोण विसरेल, कारण स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकाचे चॅम्पियन राखले होते ग्रामीण गटामधनं. आणि आजही त्यांचा हाच प्रयत्न असेल की जो खेळ प्रिव्हियस टाइममध्ये आपण दाखवला तोच खेळ आज या क्वार्टर फायनल 4 मध्ये देखील दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. ती नेक्स्ट मॅच. बट सध्या सगळ्या थर्ड क्वार्टर फायनल मध्ये बाजी कोण मारेल आणि सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल कोण करेल याचं उत्तर येत्या 4 ओव्हर्स मध्ये आपल्याला मिळणार आहे. 45 चा चेज असेल. सलामीची जोडी अतुल भोईर आणि त्यांचा समवेत सिद्धू पाटील आणि फर्स्ट ओव्हर बॉलर विराज मुंडे बॉलिंग मार्क मध्ये तयार होतात. दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. पहिला बॉल, पहिलाच बॉल लॉफ्टेड स्ट्रोक खेळायचा होता. बॅटचा टोएंडला बॉल लागला. सिंगल ऑफ द मार्क झालेत अतुल आणि ऑफ द मार्क झालेली आहे टीम वाडेकर. चेस जर आपण पाहिलं तर 45 हा चेस, बट आज आपण 48 डिफेंड होताना पाहिल्या. निलचे टीमने ते करून दाखवलं. दॅट्स वाय महत्वाची गोष्ट ही राहिली की 45 ला देखील कमी लेखू शकत नाहीये टीम वाडेकर. कुठेतरी सुरुवात मॅटर करणार आहे. पॉवर प्लेचं बेनिफिट घ्यावं लागेल या दोन्ही बॅटर्सला, कारण आपण त्या सामन्यामध्ये एक गोष्ट पाहिली होती की जेव्हा पहिल्या षटकामध्ये नितेशने 2 विकेट काढले त्यात नंतर कमबॅक करायला सुरुवात निलचे टीमने केली. दॅट्स वाय पहिलं षटक हे दोन्ही टीमसाठी महत्वाचं या सामन्यामध्ये. सिद्धू पाटील आता स्ट्रायकिंग एंडवरती. कालचा दिवस आपल्याला आठवतो, पालेगाव येथे जी स्पर्धा झाली या दोन्ही बॅटर्सने अर्धशतक एकाच इनिंग मध्ये. स्टेप आउट झाले सिद्धू पाटील, पण या मॅच मध्ये जास्त योगदान देता येणार नाहीये. सफलता मिळेल. धक्का पहिला लागला 0 वरती. आता सिद्धू पाटील डगआउटच्या दिशेने. विराज मुंडेचे कौतुक करावं लागेल, कारण विराजने पाहिलं की सिद्धू पाटील स्टेप आउट होत आहेत आणि जसं त्याने पाहिलं बॉल देखील अगदी वाईड ऑफ स्टंप टाकला तरी सुद्धा प्रयत्न केला होता सिद्धूने की फटका खेळूया, बट बॅटची एज लागली आणि विकेट कीपर करण बेडेकर नाही अप्रतिम कॅच दरम्यान पकडली. सफलता. सिद्धू बाद झालेत. आता
क्रमांक 3 वरती प्रणित पाटील बॅटिंग करण्याकरिता आलेत क्रमांक 3 वरती. पॉवर प्लेचा उल्लेख दॅट्स वाय मी केलाच होता की पॉवर प्ले महत्वाचं का, कारण जेव्हा ॲज अ फिल्डिंग साईड तुम्हाला 11 रन बरोबर अथवा 12 रन बरोबर डिफेंड करायचं ना, तर पॉवर प्लेमध्ये विकेट काढणं ही गोष्ट महत्वाची राहते 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. आणि विकेट आली ती देखील सिद्धू पाटील यांची विकेट काढण्यात आली. सुरुवात चांगली फर्स्ट ओव्हरमध्ये विराज मुंडे करतात. आता न्यू बॅटर आणखीन एक जबरदस्त खेळाडू या टीम मधला प्रणित पाटील क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता आलेत. नेक्स्ट बॉल. आता लोबो फुल टॉस होता, ड्राईव्ह केला, लॉंग ऑफचे फिल्डर वेगाने आलेत, फिल्डिंग चांगली लागली, मिडल सिंगल आणि सिंगल ऑफ द मार्क झालेत आता प्रणित. टीम टोटल आता 2 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे विराजने सुरुवात केलेली एकंदरीत एक गोष्ट तर क्लिअर आहे की या 45 चेज करणं इतकंही सोपं जाणार नाही आहे टीम वाडेकरला, ज्या प्रकारे सुरुवात आहे. बट ऑन स्क्रीन सध्या सगळीला स्ट्रायकिंग एंडवरती जो बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय अतुल भोईर, हा बॅटर जर खेळला तर त्याच्यासाठी कोणतेही टास्क डिफिकल्ट नाहीये. नेक्स्ट बॉल. आता मोठा फटका खेळायचा होता, प्लॅन मिस, येतोय डॉट. अतुलचा आपण उल्लेख केला पण आपण हेही विसरू शकत नाहीये की विराज देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे. जबरदस्त बॉल गुड लेंथ वरती टाकला होता, अतिरिक्त गती त्या चेंडू मागे होती. प्लॅन मिस, येतो डॉट. आणि फर्स्ट ओव्हर आतापर्यंत टीम आगासांच्या बाजूने, बिकॉज 4 मध्ये फक्त 2च धावा कन्सिड केलेल्या आहेत विराजने आणि एक विकेटही मिळवली. नेक्स्ट बॉल. आता बॉल हवेमध्ये आहे, स्क्वेअर ड्राईव्ह पॉइंटला आता फिल्डरसाठी चेज असेल. आता खेळता जर आपण पाहिलं बॉल स्टॉप केला आणि तोपर्यंत 3 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका होता, बॉल हवेमध्ये देखील होता. एकंदरीत असं वाटलं की झेलची शक्यता होईल की काय, बट अगदी एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंटचा मधोमध बॉल पडला. आणि त्यानंतर आपण पाहिलं की फिल्डर आणि बॉलमध्ये रेस सुरू होती. दीपेश मुंडे तिथे धावत होते आणि पायाने बॉल स्टॉप केला नागराजने आणि 3 धावा इन बिटवीन कंप्लीट झाला. 3 मिळतील आणि स्कोर कार्ड आता 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 ऑन द बोर्ड आणि अजूनही रिमेनिंग या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल असेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहतोय, येतोय डॉट आणि अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आणि एक धक्का लागला वाडेकर टीमला आणि येतात 3 ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्याकरिता करायच्या 40 धावा. यात नंतर 4th क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. RM11 सोनारपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट टीम आडिवली आपल्याला फाईट करताना दिसेल आणि आडिवली टीमने टॉस जिंकला आणि फर्स्ट फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अठरा मध्ये करायच्या 40 धावा, 18-40 समीकरण. आणि महत्वाची गोष्ट ही राहिली की टीम आगासनला जर या 40 डिफेंड करायच्या येतात 3 ओव्हरमध्ये, तर महत्वाची गोष्ट आहे की जी जोडी आता ग्राउंड मध्ये आहे वाडेकर टीमची, अजूनही येत्या बॅटिंग क्रमामध्ये कपिल पाटील आहेत ते आपण विसरू शकत नाही. सर्वेश देखील आहेत, ते देखील जबरदस्त बॅटिंग करतात. बघा बॅटिंग क्रम मजबूत आहे. सेकंड ओव्हर बॉलर दरवाड तयार होतात. नागराज दरवाड आता तयार होतात बॉलिंग मार्क वरती आणि स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला अतुल भोईर पाहायला मिळतील. फील्ड प्लेसमेंट आता आपण जर पाहिले पॉवर प्ले समाप्त झाला, आता 4 फिल्डर इनफिल्ड मध्ये पाहायला मिळतात आणि त्या व्यतिरिक्त सर्व फिल्डर आपल्याला बाउंड्री लाईन वरती डीप मध्ये पाहायला मिळतील. आणि त्यामध्ये जे फील्ड प्लेसमेंट ठेवण्यात आलंय, डीप एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आहे आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं लॉंग ऑन आगे आणि अगदी जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ आणि डीप कव्हरचा मधोमध देखील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आणि तसेच डीप मिड विकेट आहे आणि डीप स्क्वेअर लेगला देखील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड ओव्हर नागराज मुंडे
इम्प्रोवाइज केलं अतुलने देखील पाहिलं की लॉंग लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कोणताही खेळाडू नाहीये. पॅडल स्वीपचा फटका एक्झिक्यूट प्रॉपरली केला, चौकार. पॅडल स्वीपचा फटका आला, बाउंड्री आली. टीम टोटल आता 9 धावा फलकावरती. फ्लिक्सचा फटका दरम्यान आता स्क्वेअर लेगला बॉल चालला. दुसऱ्या धावेसाठी बॅटर दरम्यान परतलेत अतुल आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. अतुल भोईरची जर आपण बॅटिंग पाकली ना, फील्डला कसं भेदायचं ते अतुलला भरपूर चांगल्या पद्धतीने येतं आणि ते आपण मोस्ट ऑफ टाइम्स पागलंय. आता ही इम्प्रोवाइज आता जसं पाकलं की स्क्वेअर लेग इनफिल्ड मध्ये आगे. आता स्वीपचा फटका आला. आता डीप स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड केला जातो, 2 धावा इथेही कंप्लीट केल्या जातील. आणि महत्वाची गोष्ट ही राहिली ज्या आपण चर्चा करत होतो की अतुल भोईर हा असा एक बॅटर आहे जो फील्डला भरपूर चांगल्या पद्धतीने भेटतो. कारण जसं त्याने पाहिलं की आता डीप स्क्वेअर लेगला खेळाडू नाहीये, फिल्डिंग मध्ये चेंजेस झाले, तसा स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. कारण एक बॅटर म्हणून शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये ना फील्डला देखील भेदता तुम्हाला आलं पाहिजे. आणि अतुलकडे जर आपण विचार केल्यानंतर फटके देखील भरपूर सारे आहेत. कारण त्याचं शॉर्ट सिलेक्शन आपण मोस्ट ऑफ टाइम्स पाहिलंय की नेहमीच प्रॉपर राहतं. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक गोष्ट आपण त्याच्यावरती चर्चा सुरू ठेवूया. आता ही स्वीपचा फटका इम्प्रोवाइज जरूर केलं होतं. बॉल दरम्यान आता डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चालला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट केली जाईल. थोडा नाखुश दिसतोय स्वतःवरती. कारण ज्या प्रकारे त्याने फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता, कुठेतरी फॉलिंग स्लॉक शिफ्ट खेळायचं होतं, बट बॉल दरम्यान डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेला. सिंगल मिळेल. आता सिंगलच्या जागी आणि स्कोर कार्ड आता 14 धाव फलकावरती आणि जिंकण्याकरिता अजूनही आवश्यकता आहे 31 धावा आणखीन करायचं आहेत आणि चेंडू शिल्लक येते 14. आता स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर प्रणित पाटील पाहायला मिळतील. प्रणित देखील एक जबरदस्त बॅटर आहे, पण आतापर्यंत जर आपण पाहिले 2 चेंडू त्याने फेस केलेत. एका धावेवरती तो नॉट आउट खेळतोय. नेक्स्ट बॉल. आता उडवलाय फटका प्रणितने. बॉल हवेमध्ये आगे डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर. मिस्टेक होणार नाहीये, कॅच पकडली जाईल. महत्वाची विकेट इथे मिळत असताना टीम आगासन आणि बॉलर नागराज मुंडेला. कारण प्रणित पाटील आता चाललेत निराश पावलांनी डगआउटच्या दिशेने. धक्का दुसरा. विकेट मिळाले. प्रणित पाटील दरम्यान बाद झालेत. कारण या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं, प्रणितने मी उल्लेखही केला की आधी 2 चेंडू त्याने फेस केलतो, एका धाब्यावरती नॉट आउट केलतो आणि त्यालाही ठाऊक होतं की या षणाला मोठ्या फटक्यासाठीच आपल्याला अटेम्प्ट करायचा. प्रयत्न जरूर केला, बट डीप मिड विकेटला एक चांगली कॅच पकडण्यात आली. धक्का दुसरा लागला आणि टास्क आता डिफिकल्ट होत चाललेला आहे. बिकॉज चेंडू शिल्लक आता येते 13 आणि 13 मध्ये अजूनही जिंकण्याकरिता 31 धावेंची आवश्यकता. आज आपण 48 डिफेंड होताना पाकलेले आहेत. याआधी निलचे टीमने ते करून दाखवलं. आता 45 डिफेंड करण्याची तयारी ओमसाई आगासन टीमने दरम्यान इथे दाखवली. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये बघा अजून एक चेंडू जरूर बाकी आहे, पण 13 मध्ये 31 सोपं जाणार नाहीये. फार अवघड कार्य झालं आता वाडेकर टीमसाठी. न्यू बॅटर आता क्रमांक 4 वरती सर्वेश बॅटिंग करण्याकरिता आला. आता येत्या क्षणी त्यानेही फटका खेळला डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. बॉल फील्ड केला जातोय आणि जर आपण पाहिलं ओव्हर थ्रो झाला आणि त्याचा फायदा घेतलाही जाईल.
2 धावा दरम्यान मिळतील आणि 2 धावांचा साह्याने टीम टोटल आता 16 वरती 2 षटकांचा खेळ समाप्त. 45च्या चेस मध्ये एंड ऑफ द सेकंड ओव्हर 16 लॉस ऑफ 2 विकेट्स टीम वाडेकर आणि रिमेनिंग 12 चेंडूंमध्ये आता हा सामना जिंकण्याकरिता स्टील करायचा 29. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 16 धावा धावफलकावरती 2 विकेट गेल्यात. आता 12 मध्ये करायचं 29 धावा आणि आता जबाबदारी वाढलेली आहे अतुल भोईरचा खांद्यांवरती. टीम अडल सुरू आहे, बट विनंती असेल की जास्तही वेळ घेऊ नका. यात नंतर फोर्थ क्वार्टर फायनल RM स्पोर्ट्स सोनारपाडा त्यांचा अगेन्स्ट आडिवली आपल्याला फाईट करताना दिसेल. आणि सध्या सगळीला जो स्कोरिंग ग्राफ आतापर्यंत राखलेला आहे, जर आपण पहिल्या 17 मध्ये जे तिसरं षटक होतं त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठी इमारत दिसते आणि इथं या क्षणाला ना तिसऱ्या षटकामध्ये एक्झॅक्टली तसंच काही हवंय टीम वाडेकरला. कारण पहिल्या सत्र जेव्हा तिसरं षटक टाकण्यात आलं तिथे 16 धावा आल्या होत्या आणि याही क्षणाला बघा आता 12 मध्ये जर 29 चेस करायचा आहेत तर याही ओव्हरमध्ये मिनिमम कुठेतरी 12 ते 15 किमान हव्या आहेत वाडेकर टीमला आणि ते कार्य अतुल करू शकतोय. पण या क्षणाला आगासन टीमलाही ठाऊक आहे की जर अतुलची विकेट इथे मिळाली ना तर पूर्णपणे हा सामना त्यांचा मुठ्ठीमध्ये येईल. 12-29 समीकरण आणि आगासन टीमसाठी ना विजयाच्या आणि पराभवाच्या मध्यस्थी एकमेव खेळाडू उभा तो म्हणजे अतुल भोईर. चला जास्त वेळ चालला बघा, अंपायर्स देखील आता बॉन करतात. सुरुवात करा. बॉलर तयार होतात या तिसऱ्या षटकामध्ये विनायक मुंडे. आणि माझ्यापर्यंत एक माहिती आली या आधीच्या सामन्यामध्ये विनायकने 3 चेंडूंमध्ये 1 धाव डिफेंड करून दाखवली होती. क्या बात आहे. आणि तसंच काही इथेही करावं लागेल कारण हे षटक जर इकॉनॉमिकल गेलं 10 पेक्षा कमी रन्स जर या ओव्हरमध्ये आल्या तर त्यात नंतर कार्य अवघड होणार आहे टीम वाडेकरसाठी. हे षटक महत्वाचं आहे. इथे 6 चेंडू फार मॅटर करतात दोन्ही टीम्ससाठी. आगासन टीम मित्रांनो थोडा जास्त वेळ चालला कारण अंपायर्स देखील त्या सूचना आम्हाला सातत्याने देत आहेत. सो प्लीज थोडी आता घाई करा. थर्ड ओव्हर 12 मध्ये 29 करायच्यात. बघा 6 चेंडूचं महत्व जास्त का आहे ते मी थोडं क्लिअर करेन की 6 मध्ये जर आपण विचार केला तर येथे 6 चेंडू आपल्याला क्लिअरली सांगून देऊ शकतात की लास्ट ओव्हर पर्यंत ही लढत चांगली पाहायला मिळेल की लास्ट ओव्हर पर्यंत हा सामना जाता जाता पूर्ण आगासन टीमच्या बाजूनेही देखील जाऊ शकतो जर हे षटक शांत राखलं. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता पण तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक नाहीये. लॉंग ऑन ला फिल्डर वेगाने आलेत, मिळेल फक्त सिंगल. आता दबाव वाढतो बिकॉज आता 11 मध्ये करायच्यात 28 धावा. सर्वेश पाटील हा तो बॅटर आहे ज्यामध्ये क्षमता आहे की मोठे फटके सर्वेश देखील खेळतो, हे आपण या आधीही पाहिलंय. पण महत्वाची गोष्ट ही राहते की बघा अंडर प्रेशर मोठे फटके खेळणं हे कोणत्याही बॅटरसाठी अवघड कार्य आहे. आणि आता दबाव आहे 11 मध्ये 28 करायचे. जे मी सांगितलं की या ओव्हरमध्ये कुठेतरी मिनिमम 12 ते 15 हव्याच आहेत टीम वाडेकरला. आता गती कमी केली ते ओळखलं सर्वेशने आणि पाठवलाय बॉल डीप मिड विकेटचा वरनं बाउंड्री लाईनचा बाहेर. अंडर प्रेशर मोठा फटका आलाय सर्वेशचा बॅटमन. हा षटकार आला. करण धावतच आला विनायककडे आणि काही कान मंत्र त्याने तिथे दिलाय कारण करणलाही ठाऊक आहे, ओमकारलाही ठाऊक आहे की या क्षणाला हे षटक महत्वाचं यासाठी झालंय कारण आपण म्हणत असतो की एखादा टोटल डिफेंड करत असताना लास्ट ओव्हर पेक्षा सेकंड लास्ट ओव्हर जास्त मॅटर करतं. आता आणखीन एक सलगचा दुसरा पाठवला
बाउंड्री लाईनचा बाहेर. जो सामना असं वाटत होतं की आगासन टीमच्या बाजूने झुकलाय, आगासन टीमच्या बाजूने चाललाय, पण त्या मॅच मध्ये आता प्रतिहल्ला चढवलाय सर्वेश पाटीलचा बॅट मधनं. आता हा दुसरा धमाका आणि या फटक्यानंतर मॅच बॅलन्स. दोन चांगले फटके. हे दोन फटके येण्याआधी आपण कुठे म्हणत होतो की आगासन टीमच्या बाजूने हा सामना चालला, अडचणी वाढतात, पण या क्षणाला आता सामना बॅलन्स झाला. कारण आता जर आपण समीकरण पाहिले या मॅच मध्ये, चेंडू शिल्लक येते 9 आणि 9 मध्ये करायचं 16 धाब्यांची आता आवश्यकता. टास्क जे टू डिफिकल्ट वाटत होतं आता ते थोडं सोपं झालं. 9 मध्ये आता करायचं 16 धावा. बघा या क्षणाला स्टील मी म्हणेन की येत्या 3 चेंडूंमध्ये डॉट बॉल अथवा विकेट जर आली, पुन्हा एकदा कमबॅक आगासन टीमचा होऊ शकतोय. कारण 9 मध्ये 16 धावाही डिफेंड होतात, पण या क्षणाला जे दोन चांगले फटके आलेत ना, त्या फटक्यांनी आता विचार करण्यास भाग पाडले बॉलरला आणि संपूर्ण आगासन टीमला. कारण पूर्णपणे मोमेंटम जर आपण पहिल्या 2 षटकांमध्ये पाहिला, मोमेंटम पूर्णपणे आगासन टीमच्याच बाजूने होता. कारण बॅटर स्ट्रगल करत होते, मोठे फटके येत नव्हते. अतुलही स्ट्रगल करतानाच पाहायला मिळाला. पण त्या परिस्थितीमधनं आता आपल्या टीमला पुढे नेण्याची जिम्मेदारी ना सर्वेश पाटीलने आपल्या खांद्यांवरती घेतली आहे. 9 मध्ये 16. आता विकेट हवी आहे, विकेट हवी आहे आगासन टीमला. नेक्स्ट बॉल, प्लॅन मिस, येतोय डॉट. निर्धाव चेंडू देखील या क्षणाला फार महत्वाचे आहेत. कारण आता टास्क जर आपण पाहिला तर आता 8 मध्ये करायच्या 16 धावा. आता असं वाटतं की येत्या 2 चेंडूमध्ये जर बाउंड्री नाही आली तर लास्ट ओव्हर मध्ये फार मजा येणार, ज्याप्रमाणे हा सामना आतापर्यंत राखला. कारण बघा दुसऱ्या एंडने जर बघा आपण विचार केला, अतुल आहेच ग्राउंड मध्ये, पण अतुल आतापर्यंत थोडे ऑफ कलर, थोडे स्ट्रगल करताना आपल्याला दिसले. 8 मध्ये 16. नेक्स्ट बॉल, इनर एज लागली आहे, बॉल दरम्यान मागे चालला, फाईन लेगला बॉल स्टॉप केला जातो, मिळेल सिंगल. म्हणजे आता 7 मध्ये करायच्यात 15 धावा. 2 षटकार आल्यानंतर 2 चांगल्या डिलिव्हरीज पाहायला मिळाल्या. अंडर प्रेशर आता सटीक लाईन आणि लेंथवरती बॉलिंग केली जाते. बॉलर ओमकार च्या माध्यमातून, माफी सुद्धा विनायक बॉलिंग करतात या ओव्हरमध्ये. विनायक मुंडे ज्यांच्याविषयी सांगितलं देखील की या स्पर्धेमध्ये याआधी 3 मध्ये 1 धाव त्यांनी डिफेंड केली होती आणि या षडाला मागील जर आपण 2 चेंडू पागले तर 1 सिंगल त्यामध्ये आली. कारण या षडाला जर आपण पाहिलं, हे षटक महत्वाचं दोन्ही टीमसाठी होतं. आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत ज्या रन्स आलेल्या आहेत, 14 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्या. आता 7 मध्ये करायचं आहेत 15 धावा. 7-15चं समीकरण. शेवटचा बॉल अगदी महत्वाचा आहे. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका, जबरदस्त फटका. व्हाट अ शॉट. बॉलला दरम्यान डीप कव्हरला पाठवलंय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4. अंडर प्रेशर काय फटका आला. कारण या बॉलवरती बाउंड्री हवी होती आणि फटका देखील लाजवाब आला. कारण मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, ग्रामीण क्रिकेटमध्ये, की मोस्ट ऑफ बॅटर्स ट्राय करतात की शफल होऊन ऑन साईडला मोठे फटके खेळूया. पण हा तो बॅटर आहे जो बॉलचा परफेक्टली मेरिटवरती खेळतो आणि हीच त्याची खास बात आहे आणि हीच त्याची खऱ्या अर्थी स्पेशालिटी आहे. कारण या क्षणाला लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका खेळणं खऱ्या अर्थाने हा क्लास दाखवणारा फटका होता अतुल भोईरचा. चौकार येतो आता 6 मध्ये करायचा 11 धावा. परिस्थिती खडतर होती, पण त्या खडतर परिस्थितीमधनं आता ही जोडी टीम जय जलेश्वर वाडेकर टीमला विजयाच्या दिशेने घेऊन चाललेली आहे. आता 6 चेंडू बाकी आहेत या सामन्यामध्ये आणि अजूनही स्टील करायचं 11 धावा. स्टील अजूनही दोन्ही टीम्सला मिळवणं समान संधी आहे. कारण 6 मध्ये 11 करायचं आहेत. या क्षणाला जर एखादी विकेट जर काढण्यात आली पहिल्या 3 चेंडूमध्ये अथवा डॉट बॉलही जर आले तरी सुद्धा हा सामना आपल्याला अंतिम चरणापर्यंत कदाचित अंतिम चेंडूपर्यंतही रंगताना दिसू शकतोय. बट 45 डिफेंड करत असताना बॉलिंग चांगली झाली. बट मागील षटक ज्याप्रमाणे आलं, ज्या बॉलरने संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली बॉलिंग केली, बट तेच महत्वाचे राहिले ना की क्रिकेटमध्ये प्रत्येकी मॅच एक नवीन सुरुवात असते. तुम्हाला शून्यापासून पुन्हा एकदा रिस्टार्ट करावं लागतं. पण या सामन्यामध्ये विनायक मुंडे एक्सपेन्सिव्ह लागला
आणि दॅट्स वाय आता अडचणीमध्ये आहे आगांसन टीम. आता 6 मध्ये करायचा 11 धावा, 6-11चं समीकरण. अंतिम षटक बॉलर तयार होतात या लास्ट ओव्हर मध्ये. ओमकार पाटील आलेत अंतिम ओव्हर मध्ये. 6-11. पहिलाच बॉल लो फुल टॉस, ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला फिल्डर वेगाने येतात, फिल्डिंग चांगली, मिळेल सिंगल. आता 5 मध्ये करायच्या 10 धावा. सामना जसा जसा पुढे चाललाय मॅच मध्ये रंगत आणखी निर्माण होत चाललेली आहे. पण या क्षणाला अतुल हा तो खेळाडू आहे, मी मागील पर्वामध्ये देखील आमदार चषक मध्ये पाहिले होते. एका बॉलमध्ये 3 हव्या होत्या आणि अतुल पॅडल स्वीप खेळला होता. तो त्याचा आत्मविश्वास आहे, त्याचा फटक्या मागे तो त्याच्या स्ट्रोक्सला बॅक करतो, हीच त्याची खास बात आहे. आणि याही क्षणाला 5 मध्ये 10 धावा हव्या आहेत. कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन वरती तो जास्त विश्वास याही क्षणाला दाखवेल. सो दॅट्स वाय ना एक बॉलर म्हणून आता लाईन आणि लेंथ प्रॉपर असणं हे जास्त मॅटर करेल. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले या क्षणाला जे ठेवण्यात आलेत, डीप कव्हरला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि आता जो डीप कव्हरला खेळाडू होता तो डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतो. आणि त्याचप्रमाणे जर आपण विचार केला लॉंग ऑफही आहे आणि कव्हरला फिल्डर आपल्याला इनफिल्ड मध्ये पाहायला मिळतोय. 5 मध्ये 10. नेक्स्ट बॉल पॅडल स्वीपचा उल्लेख केला आणि पॅडल स्वीपच आलाय. लॉंग लेगला बॉल वेगाने चाललाय, बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. आपण प्रेशरचा उल्लेख करत होतो. अतुल भोईर सांगतोय व्हॉट प्रेशर. पॅडल स्वीप, अंडर प्रेशर असे फटके खेळणं अतुल भोईर. आता 4 मध्ये करायच्यात 6 धावा. बघा दबाव ही अशी गोष्ट आहे ना की दबाव असा एक भाग असतो ज्यामध्ये कधी कधी एक चांगला खेळाडूही चुका करतो, बट दबावामध्ये खऱ्या अर्थाने एक हिरोही जन्माला येतो. आणि या क्षणाला अगदी दबावला हँडल करून आपल्या टीमला आता पुढे घेऊन चाललेत अतुल. आता इथे पहा लेफ्ट राईट, या आधी राईट साइडला पॅडल स्वीप, त्यानंतर रिव्हर्स स्वीप. बॉल आता डीप पॉइंटला चाललाय, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. म्हणून तर मी सांगत होतो की लाईन आणि लेंथचं महत्व का वाढलंय, कारण अतुलकडे शॉट्स भरपूर सारे आहेत. याआधी आपण पॅडल स्वीप पाहिलं, आता रिव्हर्स स्वीप आणि आता इथेही 2 धावा कंप्लीट. आणि टास्क आता थोडा इझी बिकॉज 3 मध्ये करायच्या 4 धावा. बघा जर आपण विकेटचा विचार केला तर पहिल्या 17 मध्ये 7 विकेट गेले होते. म्हणजे बघा या क्षणाला जर आपण पाहिलं येत्या 3 मध्ये 3 विकेटही आले आणि जर 3 धावाही आल्या तरी सुद्धा इझिली टीम वाडेगर मॅच जिंकू शकते. 3 धावांनी काम बनेल वाडेगर टीमचं, कारण फर्स्ट इनिंग मध्ये टोटल 7 विकेट्स गेले होते. आणि टॉस देखील जिंकला या सामन्याचा. वाडेगर टीमनेच टॉस जिंकला, म्हणजे दोन्ही बाजू त्यांच्याच बाजूने आहेत. 3 मध्ये आता 4 करायच्यात. नेक्स्ट बॉल ड्राईव्हचा फटका खेळायचा होता, आता हलकी मिसफिल्ड आणि आता दुसऱ्या धावेसाठी परतला अतुल आणि 2 धावा दरम्यान इझिली मिळतील. आणि आता समीकरण राहिलं 2 चेंडू शिल्लक आणि फक्त 2 धावेंची आवश्यकता. बघा या क्षणाला कूल अँड काम राहणं ही देखील एक मोठी गोष्ट आहे. कारण आज आपण जर ग्रामीण क्रिकेट पाहिलं, युवा खेळाडूंना आपण जर पाहिलं तर जेव्हा असे समीकरण असतात 5-10 किंवा 5-12 अशा परिस्थितीमध्ये मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिलं की जे युवा खेळाडू असतात त्यांच्याकडनं मिस्टेक होते. बट हा तो खेळाडू आहे, तो युवा जरी असला तरी सुद्धा त्याच्याकडे जो मॅचेसचा एक्सपिरियन्स आहे, कूल अँड काम राहण्याचे खऱ्या अर्थाने त्याचा जो माइंडसेट आहे ना त्यालाच तो खास बनवतो. कारण या अशा परिस्थितीमध्ये पॅडल स्वीप, रिव्हर्स स्वीपचे फटके खेळणं हे सोपं नाहीये, बट ते त्याने करून दाखवलं आणि आता टास्क देखील फार सोपा झाला. आता 2 चेंडूंमध्ये फक्त 2च धावा करायच्यात आणि एक जरी बनवली तरी सुद्धा काम बनेल वाडेगर टीमचं, बिकॉज विकेटचा ऍडव्हान्टेज देखील त्यांच्या बाजूने, टॉसचा ऍडव्हान्टेज देखील त्यांच्या बाजूने. 2 मध्ये करायचा 2 धावा. बट महत्वाची गोष्ट, जर आगासन टीमला हा सामना जिंकायचा तर या दोन्ही रन्स डिफेंड कराव्या लागतील. म्हणजे येथे दोन्ही चेंडू निर्धाव हवेत टीम आगासनला. महत्वाचा हा बॉल असेल, कारण हा जर डॉट आला तर मॅच मध्ये मजा येईल. 2 मध्ये करायचा 2. आता सर्व फिल्डर अगदी क्लोज आपल्याला पाहायला मिळतात. आता कॅचिंग कव्हरला देखील एक फिल्डर आहे, त्याचप्रमाणे जर पाहिलं गेलं तर सर्व फिल्डर क्लोज. 2 मध्ये 2. आता इम्प्रोवाइज केलं, हलक्या हाताने खेळले ऑन साइडला आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त, बाजी मारली या सामन्यामध्ये टीम जय जलेश्वर. वाडेगर टीमने वेल प्लेड टीम वाडेगर, and hard luck, tough luck team Om Sai Agasan.
प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. इंडिव्हिज्युअली 30 धावा नॉट आउट बनवला आणि कूल अँड काम राहून हा सामना त्याने समाप्त केला. आणि बॉलिंग करत असताना 2 विकेटही त्याने काढले. तोच अतुल भोईर ठरला या सामन्याचा सामनावीर.